नाशिकमध्ये उघड झालेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। स्वतःला कॅप्टन म्हणवणारा आणि दैवी शक्तींचा दावा करणारा भोंदू मांत्रिक अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। पण ही घटना इथेच थांबत नाही। या प्रकरणात 58 आक्षेपार्ह व्हिडिओही सापडलेत। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बडे नेते अशोक खरातचे भक्त असून त्याच्याकडून सल्ला घेत असल्याने हे प्रकरण राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे। आता या प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधल्याने त्याची जोरदार चर्चा होते। त्यामुळे या व्हिडिओत नेमकं हे प्रकरण काय आहे, अशोक खरात नेमका कोण आहे आणि या प्रकरणाचा राजकारणाशी काय संबंध आहे हे जाणून घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। सर्वात आधी हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊ तर भोंदूगिरी करणारा मांत्रिक अशोक खरात विरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार महिलेवर धमकी देऊन आणि गुंगीचे औषध वापरून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात सामाजिक संघटनांनीही पुढे येत सखोल चौकशीची मागणी केली आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अशोक खरात विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर 18 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले असून त्यांची सत्यता पडताळली जाते। या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अशोक खरात हा नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे। तो मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत होता। माहितीनुसार त्याने 22 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक देशांचा प्रवास केला असून विविध संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास केल्याचा दावा केला जातो। त्यामुळे अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती आहे। 2022 मध्ये मिरगाव येथील मंदिराला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर खरात चर्चेत आला होता। लक्षवेधी बाब अशी की त्याच्या श्री शिवनिका संस्थान या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत। वरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली असं म्हणत निशाणा साधलाय। सुषमा अंधारे म्हणाल्या की कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। खरातवर बलात्कारासारखे आरोप आहेत। पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे। हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता। केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे। अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याची लोक चर्चा करतात। विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकरांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात। तसेच पुढे धक्कादायक दावा करताना अंधारेंनी म्हटलंय की खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर रुपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात। खरातच्या घरच्या लग्न कार्यांमध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते। आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे। पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकरांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिषासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत। योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत। महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटतेय का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे, असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय। या व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनीही चाकणकरांवर निशाणा साधलाय। बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या व्यक्तीची महिला आयोगाच्या अध्यक्षा पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ सर्वांसमोर आलाय। हे अत्यंत गंभीर आहे। त्याला कित्येक वर्षांपासून ओळखतात का?
त्यांच्या संघटनेशी त्यांचा संबंध काय, असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी चाकणकर यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीच केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे याबाबत काय भूमिका घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे हे प्रकरण पुढे जाऊन आणखी मोठं आणि गुंतागुंतीचं बनण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.